अधिक मास महात्म्य कथा अध्याय 10 पुण्यदायी मौन भोजन। ऋषी वर्गाला सूत पुराणिकांकडून अधिक मास महात्म्य ऐकताना अपूर्व आनंद होत होता। एका ऋषीने प्रश्न असा विचारला की महाराज, आजपर्यंत आम्ही स्नेहभोजन, प्रीतिभोजन, मिष्टान्न भोजन, सहस्त्र भोजन सगळं काही ऐकलं होतं, पण हे मौन भोजन म्हणजे काय, नेमकं काय आहे? भगवान विष्णूंनी लक्ष्मी मातेला या मौन भोजनाची काय महती सांगितली? मागच्या अध्यायामध्ये उपवास केल्याने काय पुण्य मिळतं, कोणते फळ पदरात पडते ते चंद्रिकेच्या कथेमधून आपण पाहिले आहेत. आता मौन भोजन केल्याचे फळ सांगतो. ज्या लोकांना शारीरिकदृष्ट्या उपवास करणे शक्य नाही, ज्यांना उपवास झेपत नाही, निभावत नाही, त्यांनी अधिक महिन्यात भोजन घ्यावं, मात्र ते फक्त एकदाच, आणि ते कसं घ्यावं तर मौन पाळून. मौन राखायचं, जेवताना बोलायचे नाही, याला मौन भोजन घेणे असे म्हणतात. मौन व्रत धरून केवळ एकच वेळेला भोजन करण्याचे व्रत या महिन्यात केलं तर खूप मोठे पुण्य पदरी पडते. मौन राखायचं म्हणजे अवास्तव, अनावश्यक बडबड करू नये. स्नान करताना, होम हवन करताना, भोजन करताना मौन पाळावे, मात्र त्यावेळी भगवंताचे नाम मात्र घ्यायला आडकाठी नाही. स्नान करताना भगवत नाम घेता येतं, स्तोत्र पठण करता येतं. होम हवनाच्या वेळी मंत्र म्हणावेत. जेवताना देवाचं नाव घ्यावं, कारण भोजन करणे, उदरभरण करणे हा पण एक प्रकारचा यज्ञच आहे. भोजनाच्या वेळीच नव्हे तर अधिकाधिक वेळ मौन पाळावे. मौनम सर्वार्थ साधनम हे शास्त्रवचन तर आपल्याला सर्वांना ज्ञात आहेच. मौन पाळलं की मौनधारकाच्या सर्व पापांचा नाश होतो, त्याला सुख सौभाग्य प्राप्त होतं, त्याचं आयुष्यमान वाढतं, त्याला आरोग्य प्राप्त होतं. मौन राखल्याने शक्तीचा अपव्यय होत नाही, वादविवाद अथवा भांडण तंटा होत नाही, मनःशांती प्राप्त होते आणि वाणीला सिद्धता येते. याच कारणासाठी आपले ऋषीमुनी, साधू संत, सज्जन लोक हे नेहमी मौन पाळत असत. त्यामुळेच अनेकांच्या वाणीला सिद्धता, सत्यता प्राप्त होत होती. मौन याचा अर्थ निरर्थक बडबड करू नये, वितंडवाद वाढवू नये, विचारल्याशिवाय बोलू नये, सांगू नये आणि शक्ती वाया घालवू नये. अधिक महिन्यातील मौन भोजन व्रताची सांगता ही देवाच्या मंदिरात घंटा बांधून केली जाते. अवंती नगरामध्ये एक सर्वसामान्य गृहस्थ राहत होता. त्याचं नाव वेदशर्मा. त्याने आपल्याला अन्य काही व्रत करता येत नाही, तर आपण फक्त मौन पाळू आणि जेवणही एकदाच करू. जेवताना जे बोलायचं ते फक्त भगवान पुरुषोत्तमाचे नाम घ्यायचे, त्यांचंच नाव घ्यायचं, दर्शन घ्यायचं, ध्यान करायचं आणि पुरुषोत्तमालाच अनन्य भावे शरण जायचं, असा त्याने नियम केला. मोठ्या सश्रद्ध मनाने, निष्ठेने त्याने तो नेमही पूर्ण केला. परिणामी शेवटी त्या वेदशर्माला स्वर्गीय सुखाची प्राप्ती झाली. ज्यांना हे असं मौन भोजन अखंड महिनाभर करता येणे शक्य नसेल, त्यांनी निदान दशमी, द्वादशी, पौर्णिमा, अमावस्या, व्यतिपात, वैधृती या दिवशी तरी हे निष्ठेने मौन व्रत पाळावं. अशा मौन व्रताने पुण्य वाढतं आणि भगवंताची कृपा होते. मौनधारकाला आरोग्य, धनसंपदा यांचा लाभ होतो, सुख आणि शांती मिळते. हा एक साधा, सोपा आणि सर्वांना सहज करता येण्यासारखा उपाय आहे. कंठी नाम धरा, जनी मौन राखा आणि खऱ्या अर्थाने सुखी व्हा. अध्याय 10 समाप्त. श्री कृष्णार्पणमस्तु. तुम्हाला हा अध्याय 10 व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील अध्यायासाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असे नक्की लिहा. ओम नमो भगवते वासुदेवाय.